नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एकदम वेगळा आणि हेल्दी कोंबो दाखवणार आहे. पुदिना मुरमुरा चिवडा प्लस ग्रीन पालक शेव. सुरुवात करते या ब्युटिफुल हिरव्या शेवपासून. हो, ही मी मीडियम साईजची पालक शेव बनवली आहे. कलर बघा, अगदी मार्केटसारखा नाही, त्यापेक्षा पण खूप सुंदर. आणि टेस्ट तर इतका जबरदस्त लागतो ना की कसम. एकदा खाल तर तुम्ही हीच शेव बनवाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वुमन्स वर्ल्ड रेसिपीज आणि स्टोरीजला. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही नक्की शेअर करा. चला तर मग लगेच पाहूया ह्यासाठी काय काय साहित्य लागेल. एक मोठी वाटी मी बेसन पीठ घेतले, एक बाउल स्वच्छ धुतलेला पालक, एक मोठी गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वाटी बारीक तांदळाचं पीठ इथं क्रंची शेव होण्यासाठी मी वापरलेलं आहे. ही शेव क्रिस्पी आणि हेल्दी दोन्हीही होणार आहे. सगळ्यात आधी पालक हा मिक्सरमध्ये घ्या. पाणी इथं अजिबात ॲड करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये लसूण, मिरची, हिरवी कोथिंबीर, कढीपत्ता टाकून फाईन पेस्ट करायची आहे. मंडळी, पालक म्हणजे फक्त भाजी नाही तर तो एक सुपर फूड आहे. लहानपणी आई जबरदस्तीने खायला लावायची ना, पण आज समजतंय की ती किती बरोबर होती. पालक खाल्ल्याने काय फायदे होतात माहिती आहे का? पालकमध्ये भरपूर आयरन असतं आणि त्यामुळे आपली कमजोरी दूर होते. जे लोकांना थकवा येतो ना, किंवा ज्यांचं हिमोग्लोबिन अगदी कमी असतं, सहसा बायकांचं, तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हे डोळ्यांसाठी खूप असं चांगलं असतं आणि स्किन ग्लोसाठी ते एकदम बेस्ट. आजकाल आपण बाहेरची ऑइली स्नॅक्स खातो, पण अशी हेल्दी शेव बनवली तर आपण गिल्ट फ्री खाऊ शकतो, अगदी आनंदाने आणि मज्जा घेऊ शकतो. मी आता पर्सनली मार्केटची शेव घेणं ऑलमोस्ट बंद केलं आहे, कारण घरची शेव इतकी टेस्टी लागते की बस. मैत्रिणींनो, तुम्ही पालक कसा वापरता, कुठे कुठे वापरता ते मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. आता ही जी पालकाची पेस्ट आहे ती चाळणीमधून आपण गाळून घेणार आहे. आणि लक्षात ठेवा, छान असं आपल्याला ह्याचा बल्ब वरती काढून घ्यायचा आहे. वर राहिलेला बल्ब फेकायचा नाही. मी ह्याचं काय करायचं मी ते तुम्हाला नंतर सांगणार आहे. चला, पालक लिक्विड बेसमध्ये आपण पीठ, राईस फ्लोअर, मीठ, हळद, जिरे पावडर आणि ओवासुद्धा टाकायचा आहे. इथे मी ओवा टाकलेला नाही, माझ्याकडे नव्हता म्हणून. आणि हां, इथे इम्पॉर्टंट टिप, इथे डाळीचं पीठची क्वांटिटी हे आपल्या लिक्विडवर डिपेंड करतं आहे. आता आपल्याला मीडियम डग असा बनवायचा आहे. तर शेवचं बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही. अगदी मीडियम असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मी आता इथे एक पितळी सोऱ्या वापरणार आहे, जो आपलं काम अगदी सोप्या पद्धतीने करतो आणि खूप असा स्मूथ आहे. हा फक्त आणि फक्त 550 रुपयेमध्ये मी ह्या सोऱ्या घेतलेला आहे. आणि याचे बेनिफिट मला उन्हाळ्यामध्ये इतके होतात ना की बस. आणि शेव काढताना आता अजिबात मला बिलकुल त्रास होत नाही किंवा कोणताही हाताला पेन होत नाही. इथे मी या पिठामध्ये थोडंसं शेवटून तेल टाकलेलं आहे. अगदी साधं तेल मी 2 चमचे इथं वरतून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ हे चिटकणार नाही. आणि एका साईडला मी पॅनमध्ये गरम असं तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि हो, पालकाचा जो आपला पल्प उरलेला आहे ना, तो फेकायचा नाही.
आपण त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ट्विस्ट करूया. त्यामध्ये नाचणीचं पीठ घालूया आणि कांदा अगदी बारीक कट करून त्यात टाकून मस्त असं त्याचं थालीपीठ बनवायचं. नाचणी आणि पालक हा कोंबो आपल्या बॉडीसाठी अगदी सुपर हेल्दी आहे. कॅल्शियम प्लस आयरन असं दोन्हीही मिळतं. आता शेवसाठी तर काय सांगायचं कामच नाही. आता हळूहळू शेव आपण सोऱ्यातून टाकून घेऊ. हो, यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय नाही, नाहीतर आपल्या शेवचा कलर चेंज होईल. आणि बघा आपल्या पिठाचा कलरही अगदी छान असा हिरवा हिरवा आलेला आहे आणि आपल्या शेवचा कलर सुद्धा मस्त असा हिरवा रंग आलाय. शेव तळताना एक इम्पॉर्टंट टिप, एकदम जास्त शेव आपल्याला पॅनमध्ये टाकायची नाही. 1 बाय 1 बॅच करून आपल्याला शेव टाकून हलकेच फिरवायचं आहे. आणि जेव्हा शेव टाकू, जर आपण जोरात हलवलं ना तर आपल्या ह्या सगळ्या तारा शेवच्या तुटतात. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही शेव छान अशी ही क्रिस्पी होते पॅनमध्ये. आणि साधारण 3 ते 4 मिनिटं तळायला एक शेव काढायला मला इथे लागलेली आहे. मंडळी, खरं सांगू का, आपण लहानपणी जे खात होतो ना तेच खरं अगदी हेल्दी होतं. आत्ता सध्या सगळीकडे अगदी फास्ट फूडचं इतकं काही क्रेज आहे की बस. आणि त्यामुळे सगळ्यांचं हेल्थ हे काही व्यवस्थित राहत नाही. लहानपणी आई घरात असं सगळं बनवायची, तेव्हा वाटायचं की बाहेरचं काहीतरी चांगलं खावं. पण आज जेव्हा आपण स्वतः बनवतो ना तेव्हा कळतं की घरचं खाणं म्हणजेच रिअल टेस्ट आणि हेल्थ. मी पण आधी रेडीमेड शेव वापरायची, पण आता वन्स ही पालक शेव मी ट्राय केलेली आहे. बस घरात सगळ्यांना इतकी आवडते की रिपीट मागणी येतेच. आता ही शेव तुम्ही चिवड्यात किंवा भेळीत किंवा अगदी तशीच स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. थांबा, अजून एक सरप्राईज बाकी आहे. या शेवसोबत मी बनवणार आहे पुदिना मुरमुरा चिवडा आणि ओली भेळ. म्हणून व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर मात्र नक्की करा. थँक्यू.